हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे आपलं ॲटोकॅड शिका मराठीच्या या सिरीजमध्ये. प्रथमतः मी तुमची माफी मागतो, कारण कालचं लेक्चर मी अपलोड नाही करू शकलो, कारण इकडे पाऊस खूप होता आणि त्यामुळे मला ऑफिसला नाही जाता आलं आणि माझा लॅपटॉप हा ऑफिसमध्ये असल्यामुळे तर मला कालचं लेक्चर्स बनवता नाही आलं. तर त्याबद्दल मी तुमची परत एकदा दिलगिरी व्यक्त करतो. ओके, सो लेट्स गो टू द ड्रॉइंग. आपण ड्रॉइंगकडे जाणार आहेत आज. काय काय आपण लास्टच्या लेक्चरमध्ये आपण काय डिस्कस केलं होतं. अलाइन कमांड असेल, कॉपी नेस्टेड ऑब्जेक्ट किंवा त्याला आपण एन कॉपी म्हणतो, आणि ओव्हरकिल नावाची कमांड जी डिलीट डुप्लिकेट्स ऑब्जेक्ट याच्याबद्दल डिस्कस केलं होतं. आजच्या लेक्चरमध्ये आपण डिस्कस करणार आहेत ॲनोटेशन पॅनल्स. आत्तापर्यंत आपला ड्रॉ पॅनल कंप्लीट झाला, मॉडिफाय पॅनल आपला कंप्लीट झालेला आहे. आता आपण ॲनोटेशन पॅनलकडे जाणार आहेत. आता ॲनोटेशन पॅनलमध्ये काय काय आहे तर ते आपण पाहूयात. आता ॲनोटेशन पॅनल हा डिस्ट्रीब्यूट करतो आपण 4 वेगवेगळ्या सब पार्टमध्ये किंवा सब डिव्हिजन करतो त्याच्या. फर्स्ट असतो टेक्स्ट, दुसरा असतो डायमेन्शन, तिसरा असतो मल्टी लीडर आणि चौथं असतो टेबल. असे 4 वेगवेगळे काय आहेत सब त्याचे डिस्ट्रीब्युशन्स आपण केलेले आहेत. आता कुठलीही ड्रॉइंग, आत्तापर्यंत आपण ड्रॉइंग केलं पण ड्रॉइंगला टेक्स्ट दिलं का जोपर्यंत त्या पार्टचं नाव आपण देणार नाही आहेत किंवा त्याला डायमेन्शन देणार नाही आहेत तोपर्यंत तो पार्ट आपल्याला रीड करता येणार नाही. म्हणजे तो पार्ट काय आहे, त्याचं डायमेन्शन काय आहे. समजा मी रँडम एक सर्कल ड्रॉ केला आणि त्याला म्हटलं त्याचा रेडियस किंवा डायमीटर काय आहे हे जर विचारलं तर डायरेक्टली सांगता येतील का? विदाऊट युजिंग एनी कमांड्स, कुठलीच कमांड यूज न करता आपल्याला सांगता येईल का? तर नाही सांगता येणार. तर त्यासाठी आपल्याला त्याचे डायमेन्शन रिक्वायर्ड असतात. ओके, तर तेच आपण आजच्या लेक्चरमध्ये पाहणार आहेत की टेक्स्ट रिलेटेड, डायमेन्शन रिलेटेड, मल्टी लीडर आणि टेबल्स. आता याच्यासाठी आपल्याला हा एक इम्पॉर्टंट पार्ट आहे ॲनोटेशन पॅनल. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण टेक्स्टबद्दल डिस्कस करूयात. टेक्स्टचे टाईप्स कुठले आहेत, टेक्स्टचं साईज कसं चेंज करता येतं, मग त्याच्यामध्ये अजून काय काय करू शकतो आपण, तर त्याबद्दल डिस्कस करूयात. ओके, सो लेट्स गो टू द टेक्स्ट. आता टेक्स्टवरती जर आपण इथे गेलात तर टेक्स्टमध्ये इथे 2 टाईप तुम्हाला पाहायला मिळतात. एक सिंगल लाईन टेक्स्ट असतो आणि एक मल्टी लाईन टेक्स्ट असतो. आता दोघांमध्ये काय डिफरन्स आहे काय नाही आहे हे मी तुम्हाला ड्रॉ किंवा अप्लाय केल्याच्या नंतरच तुम्हाला सांगता येईल की दोघांमध्ये काय डिफरन्स आहे. तर फर्स्ट ऑफ ऑल आपण सिंगल लाईन टेक्स्टला जाऊयात. सो गो टू द टेक्स्ट कमांड. सिंगल लाईन टेक्स्टवरती क्लिक केलं त्यानंतर तुम्ही इथे आपला जो हे आहे कमांड लाईन, कमांड लाईनमध्ये आपण पाहू शकता स्पेसिफाय स्टार्टिंग पॉईंट ऑफ टेक्स्ट असं तो सांगतोय. तर स्टार्टिंग पॉईंट कुठे द्यायचा हे विचारतोय. आपण रँडम पॉईंट देऊन पण क्लिक करू शकतो किंवा तुम्हाला कोऑर्डिनेट द्यायचे असतील तर कोऑर्डिनेट पण देऊ शकताय. ओके, आता इथं मी कोऑर्डिनेट देऊ शकतो. समजा 20,30 असं मी कोऑर्डिनेट दिलं आणि एंटर केलं तर काय झालं, माझा इथे त्याचा स्टार्टिंग पॉईंट आला. त्यानंतर नेक्स्ट इन्स्ट्रक्शन्स कमांड लाईनमध्ये पहा. परत नेक्स्ट इन्स्ट्रक्शन काय म्हणतोय, स्पेसिफाय हाईट. आता हाईट बाय डिफॉल्ट 2.5 mm आहे. डिपेंडिंग अपॉन द त्याची जे स्टाईल आहे हे आपण येणाऱ्या लेक्चरमध्ये बघणार आहेत, स्टाईल वगैरे काय असतं काय नाही आहे. ओके, तर डिपेंडिंग अपॉन द स्टाईल त्याची एक स्पेसिफिक साईज बाय डिफॉल्ट असते, त्याच्यामध्ये आपण चेंज करू शकतो. आता इथे मला 5 mm पाहिजे. किती पाहिजे? 5. त्यानंतर तो विचारतोय त्याचं रोटेशन पाहिजे का. परत तुम्ही कमांड लाईनमध्ये त्याचं इन्स्ट्रक्शन बघा, स्पेसिफाय रोटेशन ऑफ अँगल ऑफ अ टेक्स्ट. आपल्याला रोटेशन नको आहे, इथं मी डायरेक्टली 0 आहे त्याला एंटर करतोय. त्यानंतर आपण इथे टाईप करू शकतो जे पण तुम्हाला टाईप करायचं आहे. आता इथे मी आपण आपला जे कॅडकॅम इन मराठी असं मी टाईप करतोय. ओके, आता त्यासाठी कॅप्सलॉक ऑन करतोय. कॅड कॅम स्पेस दिला इन मराठी. त्यानंतर आपण कॅडकॅम इन मराठीमध्ये काय पाहिलं, ॲटोकॅड बद्दल पाहिलं. त्यानंतर मी एंटर केलं ॲटोकॅड सिलॅबस असं नाव दिलं. ओके, SYLLABUS ए राहिलं आपलं. ठीक आहे, देन परत एंटर केलं. पहिलं आपण काय पाहिलं होतं, ग्राफिक युजर इंटरफेस.
त्याला GUI असं आपण शॉर्टकट कीमध्ये म्हणतो, किंवा इथे आपण त्याला 1 डॉट देऊन त्याला काय करूयात, GUI ग्राफिक. त्यानंतर 2 डॉट स्पेस बार, नंतर आपण पाहिला होता ड्रॉप, हे असं आपण लिहू शकतो. ओके. यानंतर मी कर्सर दुसरीकडे क्लिक केला, तिथे पण आपल्याला जे काही टाईप करायचं असेल तर ते आपण टाईप करू शकतो, जे पण आपल्याला टाईप करायचं आहे. आता यानंतर मी काय केलं, इथं मॉडिफाय असं नाव लिहिलं. ओके, सॉरी, मॉडिफाय. त्यानंतर मॉडिफायमध्ये आपण काय काय पाहिलं होतं, मॉडिफायमध्ये कॉपी असेल, मूव असेल, या कमांडबद्दल पाहिलं होतं. परत इकडे मी क्लिक केलं तर परत तिथे पण आपल्याला टेक्स्ट जनरेट होतो. जेवढ्या वेळा तुम्ही क्लिक करत जाल दुसरीकडे, तिथे तुम्ही टेक्स्ट टाईप करू शकता. आता ही कमांड एक्झिस्ट करायची असेल तर राईट हँड क्लिक करून आपण याला काय करू शकतो, कॅन्सल करता येईल, किंवा आपला एस्केप बटन आहे, एस्केप बटनचा यूज करू शकतो, म्हणजे कमांड एक्झिस्ट झाली आहे. आता याला सिंगल लाईन का म्हटलं जातं, तर इथे बघू शकता हे कॅडकॅम इन मराठी हा एकच सिंगल लाईन बनवताना आपण एकत्रच बनवलेला आहे, पण एंटर केल्याच्या नंतर काय होतं, न्यू लाईन जनरेट होतीये. एंटर केलं, न्यू लाईन जनरेट होतीये. आता याला डबल क्लिक करून तुम्ही त्याला एडिट करू शकता. आता एडिट म्हणजे त्याचं फॉन्ट चेंज करता येत नाही, फक्त त्याच्यामधले जे अल्फाबेट्स आहेत, आता त्याच्याऐवजी तुम्ही दुसरा काही अल्फाबेट टाकायचं असेल तर तो तुम्ही चेंज करू शकता. नेक्स्ट समोर एंटर देऊन आपण इथे ॲड वगैरे करू शकतो. पण एंटर केल्याच्या नंतर लक्षात ठेवा, तुम्हाला त्याच्यामध्ये बाकीच्या गोष्टी किंवा न्यू लाईन आपल्याला ॲड करता येत नाही. जे ऑलरेडी आहे त्याला डिलीट करून त्या ठिकाणी वेगळा टेक्स्ट आपण देऊ शकतो. कुठल्या कमांडमध्ये, सिंगल लाईन टेक्स्ट कमांडमध्ये. ही सिंगल लाईन आहे, ही सिंगल लाईन आहे, ही सिंगल लाईन आहे, ही सिंगल लाईन आहे. बनवताना आपण एकत्रच बनवलाय, एंटर करू, पण ती काय आहे, सिंगल लाईनच आपली कमांड आहे. याला मूव्ह करू शकता वेगळीकडे, म्हणजे याचा आणि याचं रिलेशन्स कुठेच नाही राहणार आहे, त्याला तुम्हाला कुठे पण मूव्ह करता येतं. समजा मला याचं साईज वगैरे वाढवायचं असेल, आता ऑलरेडी आपण त्याचं 5mm साईज घेतलं होतं. आता मला वाटतं की बाबा 5mm खूप मोठं झालंय, त्याला मला कमी करायचंय, तर कमी करता येईल का, तर नाही येणार. लक्षात असू द्या, त्याला कमी करता नाही येणार. ठीक आहे. आता कमी करता का नाही येणार, कारण ऑलरेडी आपण हा सिंगल लाईन टेक्स्ट यूज करतो. समजलंय का, सिंगल लाईन मध्ये. आता याच्यामध्ये टेक्स्ट मध्येच मी तुम्हाला त्याचा अँगल वरती पण दाखवतोय एक वेळेसचा. सिंगल लाईन टेक्स्ट आपण स्टार्टिंग पॉईंट इथे मी रँडमली क्लिक करतोय, त्याचा हाईट आपण इथे 5च ठेवूयात, आणि इथं अँगल देतोय मी 15 डिग्री, किती, 15 डिग्रीचा अँगल देतोय. आता इथे आपण टाईप करतोय कॅड कॅम इन मराठी. आता तो 15 डिग्रीच्या म्हणजे 15 डिग्रीच्या अँगलवरती तो जनरेट झालेला आहे. म्हणजे तुम्हाला स्केच कसा हवाय, ॲज अ हॉरिझॉन्टल किंवा व्हर्टिकल नकोय, स्पेसिफिक अँगलमध्ये हवा असेल तर आपण अँगलमध्ये पण जनरेट करू शकतो. तर ती कमांड कुठली आहे, तर दॅट इज द टेक्स्ट. तिथे आपल्याला अँगल देऊन जनरेट करता येतं. आता हे झालं सिंगल लाईन टेक्स्ट बद्दलचं. आता याच्यामध्ये मल्टीलाईन नावाचा टेक्स्ट असतो. आता मल्टीलाईन मध्ये काय करू शकतो ते बघूया. तर फर्स्ट ऑफ ऑल मल्टीलाईन टेक्स्ट मी इथे टेक्स्टमधनं सिलेक्ट केला. त्यानंतर मल्टीलाईन सिलेक्ट केल्याच्या नंतर जसं आपण रेक्टँगल ड्रॉ करतो तसं इथं कॉर्नर टू कॉर्नर एक जनरेट करून घ्यायचं असतो. ओके, तर कॉर्नर टू कॉर्नर इथे जनरेट करून घ्या. आता हेच मी टाईप करतोय जे आपण इथं टाईप केलेलं आहे प्रिव्हियस, कॅड कॅम इन मराठी. त्यानंतर मी परत एंटर करतोय, म्हणजे नेक्स्ट लाईन ऑटोकॅड स्लॅबस SYLLABUS. त्यानंतर 1 नंबर दिलाय मी. त्यानंतर आपण त्याचा ग्राफिक युजर इंटरफेस पाहिला, परत एंटर केला, ऑटोमॅटिकली 2 नंबर तिथे जनरेट झाला. कारण ऑटोकॅड स्लॅबसच्या अंडर तो पॉईंट होता GUI, आणि त्याच्यानंतरचा पॉईंट आहे आपला ड्रॉ पॅनल. असं आपण किती वेळाही एंटर करा, परत मॉडिफाय पॅनल असं आपण टाकू शकतो. ऑटोमॅटिकली काय होतात, नंबर ऑटोमॅटिकली जनरेट होतात.
आता एखाद्या वेळेस स्पेलिंग आपलं चुकलंय का एखादा, तर बघू शकता इथं स्पेलिंग चेक नावाचं ऑप्शन आहे. समजा वाटत असेल तुम्हाला तर आता हा कॅडकॅम तर आपण बरोबर आहे, तो काही स्पेलिंगमध्ये चुकीचं नाही आहे. आता जेव्हा आपण आता हा टेक्स्ट जो बनवलाय सिंगल लाईननी बनवलाय, हा बनवलाय मल्टी लाईननी. आता दोघांमध्ये डिफरन्स तुम्ही सिलेक्शनवरनं सांगू शकता. हा कम्प्लीट वन सिंगल स्केच आहे, म्हणजे याच्यामध्ये मॉडिफाय वगैरे करता येतं. पण हा आपण जसं याच्यासारखं हा एंटर केल्याच्या नंतर नेक्स्ट लाईन जनरेट होतीये, पण फर्स्ट लाईन आणि सेकंड लाईन याच्यामध्ये काही रिलेशन असतं का? नाही आहे. पण याच्यामध्ये आहे रिलेशन्स. तुम्हाला वाटतं की बाबा मराठीच्या नंतर मला अजून एक एंटर करायचं आहे, तर तिथं आपण स्पेस जनरेट होतो. तिथे काही तुम्हाला टाईप करायचं असेल तर टाईप करू शकता, किंवा नको असेल तर बॅक स्पेस घेऊन तो जो काही स्पेस आहे तर तो तुम्हाला रिमूव्ह करता येतो. हे कुठे करू शकतो? मल्टीलाईन कमांडमध्ये. त्याचबरोबर मल्टीलाईन कमांडमध्ये आपल्याला याचं साईज, आता इथे मी क्लिक केलं, साईज बाहेर क्लिक केलं, डबल क्लिक करून आपण याला एडिट करू शकतो. आता टेक्स्टला सिलेक्ट करा, तर टेक्स्टला डायरेक्टली असं पण आपण सिलेक्ट करू शकतो, किंवा डायरेक्टली Ctrl+A यूज करा. या टेक्स्टचं साईज चेंज करता येतं. जेव्हा आपण डबल क्लिक करतोय त्यानंतर आपल्याला इथं टेक्स्ट एडिटर नावाचा एक नवीन टॅब ओपन होतोय. वरती बघू शकता टॅब्स म्हणजे आपले हे असतात. इथे टेक्स्ट एडिटर नावाचा आपल्याकडे एक नवीन टॅब ओपन होतो. त्या टॅबमध्ये तुम्ही याचं साईज चेंज करू शकता. साईजमध्ये तुम्हाला 5 जेवढं ठेवायचं तेवढं, समजा इथं मी 3.5 ठेवलं 2.5, तर त्यानुसार त्याचं साईज कमी होतं. वाढवायचं असेल तर इथं मी 7 टाकतोय, 7 पण घेऊ शकता. पण 7 टाकल्यामुळे काय आलं, हा मराठी हा शब्द काय आला, डाऊनला आला. तर इथं जो ॲरो असतो, आता याला काय करायचं, हा मराठी शब्द वरच्या लाईनमध्ये घेऊन जायचा आहे. तर बाकी काही नाही करायचं आहे तुम्हाला. इथे जे ॲरो इथं हा तुमचा टेक्स्ट आहे, इथं डिस्टन्स असतात, इथून तुम्ही याला ड्रॅग करू शकता. आता वरती येणार नाही, कारण आपण मराठीच्या नंतर काय केलं होतं, एंटर केलं होतं. त्यामुळे लक्षात ठेवा, हा ऑटोकॅड किंवा स्लॅबस हा वर्ड वरती येणार नाहीये, कारण आपण एंटर केलं होतं त्याच्यामुळे. किंवा याचं साईज आपल्याला तेवढंच ठेवायचं आहे, 2 किंवा आपल्याला 5, जेवढं आहे तेवढं ठेवायचं आहे. त्यानंतर त्याला बॅकग्राऊंडला कलर टाकायचा आहे. तर बॅकग्राऊंडला कलरसाठी आपण इथं मास्क नावाचा कमांड यूज करतो. मास्कमध्ये हा जो चेकबॉक्स आहे त्याला टिक करा, अनटिक आहे त्याला टिक करा. इथे तुम्हाला कलर डिसाईड करता येतो, कुठला कलर तुम्हाला ठेवायचा आहे. आता इथे मी रेड कलर ठेवलाय, ओके. बघू शकता त्याचा बॅकग्राऊंड कलर काय झालेला आहे, रेडमध्ये जनरेट झालेला आहे. नको असेल हा चेकबॉक्स अनटिक करा आणि ओके करा, त्याचा बॅकग्राऊंड कलर निघून जाईल. त्याचबरोबर या टेक्स्टला बोल्डमध्ये कन्व्हर्ट करायचं आहे, तर इथं बोल्ड करू शकतो आपण. बघू शकता बोल्ड झालेला आहे. किंवा बोल्ड प्लस इटॅलिक पाहिजे, बोल्ड आणि इटॅलिक दोन्हीही होईल. तो समजा मला ओनली इटॅलिक पाहिजे असेल तर इटॅलिक फॉन्टमध्ये पण त्याला करता येतं. त्यानंतर स्ट्राईक आउट म्हणतो आपण, त्याला कट करून दाखवायचं असेल तर त्यावरती लाईन पण जनरेट होतोय, त्याला मी कॅन्सल करतोय. अंडरलाईन टाकायची असेल तर अंडरलाईन पण टाकू शकता. ओव्हरलाईन टाकायचं असेल तर ओव्हरलाईन पण टाकता येतं. त्याचबरोबर इथे आपली केस असते, अप्पर केस. आता ऑलरेडी तो अप्पर केसमध्ये आहे, आपल्याला लोअर केसमध्ये घेऊन जायचं असेल तर लोअर केसमध्ये पण घेऊन जाता येतं त्याला. त्याचबरोबर त्याचा फॉन्ट चेंज करता येतो आपल्याला. आता फॉन्टसाठी आपल्याला इथं एरियल ऑप्शन आहे. एरियलच्या ऐवजी समजा तुम्हाला टाइम्स न्यू रोमनमध्ये पाहिजे तर टी टाईप करून आपण त्याला टाइम्स न्यू रोमनमध्ये घेऊन जाऊ शकतो. त्यानंतर टेक्स्टला कलर देता येतो. टेक्स्ट पण कलर देऊ शकतो आपण, बघू शकता. रेड नको आहे मला, मॅजेंटा कलर द्यायचा, पण मॅजेंटा कलर क्लिअर दिसत नाही. ब्ल्यू किंवा ग्रीन दोन्हीपैकी घेऊयात. आता इथं मी ग्रीन घेतला, तर इथं तुम्ही बघू शकता टेक्स्ट आपला काय झालाय, ग्रीन कलरमध्ये जनरेट झालेला आहे. त्याचबरोबर याचे जस्टिफिकेशन्स म्हणजे टेक्स्ट आपला मिडलला हवाय, राईटला हवाय, लेफ्टला हवाय, त्यानुसार इथे तुम्हाला टॉप लेफ्ट, टॉप सेंटर, टॉप राईट, मिडल लेफ्ट, मिडल सेंटर, मिडल राईट, बॉटम लेफ्ट, बॉटम सेंटर, बॉटम राईट असे पण ऑप्शन्स आपल्याला पाहायला मिळतात इथे.
जे पण तुम्हाला हवं असेल तर तो तुम्ही घेऊ शकता, टॉपला, राईटला, मिडलला. तर इथे आपल्याला सध्या आपल्याला चेंज नाही करायचे जस्टिफिकेशनमध्ये. एक लक्षात ठेवा, जोपर्यंत तुम्ही या टेक्स्टला सिलेक्ट करणार नाही तोपर्यंत ह्या गोष्टी अप्लाय होत नाहीत, लक्षात असू द्या. बरेच स्टुडंट काय करतात, टेक्स्टवरती जस्ट डबल क्लिक करतात आणि सर एडिट होत नाहीये म्हणतात. इथे व्हॅल्यू टेक्स्ट साईज चेंज करतात, कलर चेंज करतात, सर चेंजेस होत नाहीये. डबल क्लिक केल्याच्या नंतर तो टेक्स्टला सिलेक्ट करणं आवश्यक आहे, जेवढा पाहिजे तेवढा. आता इथे मला टोटल पाहिजे म्हणून मी कंट्रोल ए करतोय सिलेक्शनमध्ये. ओके. त्यानंतर याला बुलेट्स द्यायचे असतील तर बुलेट्समध्ये आपण त्याला नंबर्स देऊ शकतो. आता ऑलरेडी आपलं ते 1 2 3 नंबर आपण त्याला दिले होते. आता इथे नंबर्स आहेत. लेटर द्यायचे असतील मग लेटर लोअर केसमध्ये द्यायचे आहेत का अप्पर केसमध्ये द्यायचे आहेत हे पण ऑप्शन देऊ शकतो. त्याला बुलेट देता येतात. ह्या सगळ्या गोष्टी चेंज करू शकतो आपण. त्याचबरोबर लाईन स्पेसिंग चेंज करता येतं. आता इथे 1चा गॅप आहे, 1.5चा गॅप, 2चा गॅप, 2.5 अँड मोर. अजून काही चेंज करायचं असेल तर आपण चेंज करू शकतो. इथे पण आपल्याला जस्टिफिकेशनचा सिम्बॉल आहे, लेफ्ट साईड ठेवायचं आहे, सेंटरला ठेवायचं आहे. तर हे पण इथून पण आपण जनरेट करू शकतो. देन इथे कॉलम नावाचा ऑप्शन आहे. या कॉलममध्ये जेवढ्या काही लाईन्स आहेत आपल्या, या प्रत्येकाला एक वेगळा कॉलम आपण बनवू शकतो. सो गो टू द कॉलम आणि इथे ॲटो हाईटवाले कॉलम्स बनवायचे आहेत. बघू शकता तुम्हाला आपले 5 टेक्स्टच्या लाईन होत्या, 5 कॉलम बनलेले आहेत. कॉलम नको असतील इथं झूम करून बघू शकता, तुम्हाला दाखवतोय मी. टोटली 5 कॉलम्स. जेवढ्या लाईन्स असतील तेवढ्याला. कॉलम नको असेल तर इथे नो कॉलम करा आणि आपली जे टेक्स्टचे जे साईज वाढलेला आहे, सॉरी टेक्स्टचा जो एरिया जेवढा वाढला आहे त्याला कमी करूयात आपण. त्याचबरोबर एखादे मला इथं सिम्बॉल वगैरे ॲड करायचं आहे तर इथं सिम्बॉल ॲड करू शकता. डिग्रीचं सिम्बॉल आहे, प्लस मायनस सिम्बॉल आहे, डायमीटरचं सिम्बॉल आहे, इक्वलचं सिम्बॉल आहे. त्याचबरोबर त्यानंतर इथं फील्ड म्हणून ऑप्शन येतो. फील्डमध्ये डेट वगैरे टाकायची असेल तर आपण फील्डमध्ये जाऊयात. इथे काउंट वगैरे घ्यायचं असेल तर काउंट पण घेऊ शकतो. आपल्याला डेट टाकायची आहे, मग डेटचं फॉर्मॅट काय ठेवायचं आहे. आता ज्या दिवशी आपण अप्लाय केलं त्या दिवशी डेट दाखवतोय. आता इथं 31 जुलै 2026 जी आजची डेट आहे तर तो शो करतोय. इथे आपण डेट पण दाखवू शकतो. त्याचबरोबर स्पेलिंग आपलं एखादा चुकीचं घ्यायचं, समजा चुकीचं घेतलं माझं स्पेलिंग, समजा इथं मी काहीतरी चुकीचं नाव टाकतोय. समजा इथं मी स्लॅब असंच हे SYLBUS असं नाव टाकलं, त्यानंतर एंटर केलं. तर इथे तुम्ही बघू शकता तुम्हाला तो रेड अंडरलाईन येते. त्याला राईट हँड क्लिक करून पण तुम्ही इथे त्याचं जे नाव आहे स्लॅब्स किंवा स्टाईल्स असं वगैरे घेऊ शकता, जे पण तुम्हाला. आता मला स्लॅब्स पाहिजे होतं तर स्लॅब्स घेतलं मी. तर इथं चुकीचं वगैरे असेल तर आपण फाइंड किंवा रिप्लेस हे पण ऑप्शन यूज करू शकतो. तर अशा पद्धतीने आपण या टेक्स्टला मॉडिफाय करू शकतोय. नको असेल एखादा पोर्शन तर इथे बॅकस्पेस यूज करून आपण कॅन्सल पण करू शकतो. म्हणजे आपण जसं सिंगल लाईन टेक्स्टला इनिशियलीच आपल्याला टेक्स्टची हाईट देता येते, त्याचं हाईट असेल, त्याचं पॉईंट असेल, तर ह्या गोष्टी इनिशियली देऊ शकतो. सिंगल लाईन टेक्स्टमध्ये आपण टेक्स्ट कलर वगैरे मॉडिफाय करू शकतोय का, तर नाही करता येत. ते आपण मल्टीलाईन टेक्स्टमध्ये इझिली मॉडिफाय करू शकतो. तर आपल्याला आता बऱ्याच जणांचा असा क्वेश्चन्स असतो की सर सिंगल लाईन यूज करायचा का मग मल्टीलाईन यूज करायचा, डिपेंडिंग अपॉन द पोझिशन्स. म्हणजे तिथे कंडिशन्स कशा आहेत तर त्या बेसिसवरती काय करतो आपण दोघांचाही यूज करतो. कधी कधी आपल्याला सिंगल लाईनलाही यूज करावा लागतो, कधी कधी मल्टीलाईन. पण मल्टीलाईनमध्ये तुम्ही पाहिलं आहे, मल्टीलाईनमध्ये आपण मॉडिफिकेशन्स करू शकतो. सिंगल लाईनमध्ये जनरेट केल्याच्या नंतर एक वेळेस तुम्ही टेक्स्ट बनवल्याच्या नंतर मॉडिफाय करता येत नाही येत. ओके. तर दिस इज अ बेसिक डिफरन्स आहे दोघांमध्ये, सिंगल लाईन आणि मल्टीलाईनमध्ये. ओके. तर हे होतं सिंगल लाईन मल्टीलाईन टेक्स्ट. त्यानंतर समजा आपल्याला बनवलाय आपल्याला सिंगल लाईन आणि मग सिंगल लाईनला मॉडिफाय करायचं आहे, सिंगल लाईन टेक्स्टला मॉडिफाय करायचं आहे, मग काय करता येईल. तर त्यासाठी आपल्याकडे एक शॉर्टकट की आपण यूज करतो, तशी कमांड आहे आपल्याकडे.
इथे एक्सप्रेस टूल नावाचा जो टॅब आहे त्याच्यामध्ये पण आपल्याला टेक्स्टचे व्हेरियस ऑप्शन्स पाहायला मिळतात, जे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहणार आहे त्याच्याबद्दल, जसं की आर्क अलाइन, मॉडिफाय टेक्स्ट, कन्वर्ट टू एम टेक्स्ट, आणि त्याचबरोबर याची स्टाईलमध्ये पण बघणार. स्टाईल म्हणजे काय असतं काय नाही आहे हे नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूयात. पण आता इथे याचं सिंगल लाईन टेक्स्टचं मल्टीलाईन टेक्स्टमध्ये कन्व्हर्ट करायचं असेल तर इथे एक्सप्रेस टूल नावाच्या टॅबमध्ये आपल्याला कन्व्हर्ट टू एम टेक्स्ट नावाची कमांड तुम्हाला पाहायला मिळते, किंवा त्यासाठी शॉर्टकट की आहे. परत मी होम टॅबला जातोय, इथं TXT टू MTXT अशी आपल्याला शॉर्टकट की यूज करतो. TXT टाकलात की तुम्हाला पहिली कमांड येते. सिंगल लाईन टेक्स्टचं मल्टीलाईन टेक्स्टमध्ये कन्व्हर्ट करण्यासाठी आपण या कमांडचा यूज करतो. ठीक आहे, तर सिलेक्ट केलात त्यानंतर जेवढा पण टेक्स्ट तुम्हाला जो सिंगल लाईनवाला आहे, आता ही एकच लाईन सिलेक्ट केली तर एकच होईल. तुम्हाला टोटल करायचं असेल, आता सध्या मी या दोघांनाच केलं, एंटर करतोय. आता याच्यावरती डबल क्लिक केल्याच्या नंतर पहा हा मल्टीलाईनमध्ये कन्व्हर्ट झालाय. आता याला आपण सर्व गोष्टी चेंज करू शकतो, जसं की याचा फॉन्ट चेंज करता येतो, याचं टेक्स्टचं हाईट चेंज करता येतं, त्याला बोल्ड, इटॅलिक, अंडरलाईन, त्याला बुलेट्स ॲड करता येतात, लाईन स्पेसिंग करू शकतो, त्याला कॉलममध्ये कन्व्हर्ट करू शकतो. ओके, हे कशामध्ये करता येतं? हे सर्व आपण करू शकतो मल्टीलाईन टेक्स्टमध्ये. सिंगल लाईन टेक्स्टमध्ये करता येईल का? नाही करता येत. सिंगल लाईन टेक्स्टसाठी आपल्याला TEXT ही शॉर्टकट की यूज करतो. ठीक आहे, आता टेक्स्ट एडिट म्हणजे आपली ही मल्टीलाईन टेक्स्टसाठीच एडिट कमांड यूज केली जाते, म्हणजे टेक्स्ट एडिटर. सिंगल लाईन टेक्स्टसाठी TEXT हीच शॉर्टकट की आपल्याला यूज करावी लागते. मल्टीलाईनसाठी ओनली T जरी टाईप केलं तरी चालतं, किंवा MT ही शॉर्टकट की यूज करू शकतायत. म्हणजे आता शॉर्टकट की यूज करण्यापाठीमागे तुमचा रिझन काय असतो? शॉर्टकट कीमुळे आपलं वर्क थोडंसं फास्ट होतं. इथं मी MT टाईप करा, एंटर करा, तर आपण मल्टीलाईन टेक्स्ट इझिली जनरेट करू शकतो. ठीक आहे, तर हे होतं आपलं आजचं लेक्चर. आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं टेक्स्टचे दोन टाईप, सिंगल लाईन टेक्स्ट आणि मल्टीलाईन टेक्स्ट. मॉडिफिकेशन्स कशात करता येतं? तर मल्टीलाईन टेक्स्टला आपण मॉडिफाय करू शकतो, सिंगल लाईनला मॉडिफाय करता येतं, पण त्यासाठी त्याला सिंगल लाईनचं कन्व्हर्जन आपल्याला मल्टीलाईनमध्ये करावं लागेल. ओके, तर आजचं लेक्चर आपण इथंच स्टॉप करतोय. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.